बाब आहे तर ते एक चांगले व्याख्याते असल्यामुळे आणि विज्ञान शिक्षक असल्यामुळे ते आत्ताच सुनीता विलियम्स 9 महिन्यानंतर ज्या 8 दिवसासाठी अंतराळात गेलेल्या होत्या, स्पेस स्टेशनला गेलेल्या होत्या, त्या 9 महिन्यानंतर साधारणतः त्या आल्या. तर त्या संदर्भातलं त्यांचं जे वाचन आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते सगळ्यांना मिळावं आणि आपल्याला सुद्धा विज्ञानाबद्दलची गोडी लाभावी म्हणून माझे मित्र सोनार सरांना मी इथं आमंत्रित केलेलं आहे. अर्थात आपले व्हाईस प्रिन्सिपल बाविस्कर सरांच्या मार्गदर्शनाने आज त्यांचं लेक्चर ठेवलेलं आहे. त्यांचं मी सांगितलेलं MA MAd झालेलं आहे, सोशलॉजी झालेलं आहे आणि ते स्वाध्याय परिवारातले एक चांगले व्याख्याते आहेत आणि आज आपण त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेणार आहोत. तर मी आपले उपप्राचार्य बाविस्कर सरांना विनंती करतो की ह्या छोट्याशा परिचयानंतर त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या तर्फे व्हावा ही मी त्यांना विनंती करतो. वेलकम क्लॅप गो. तर हा छोटासा परिचय पुढे होतो कारण त्यांनाही स्वॅबचा सगळा धोरा त्यांना सांभाळायची आहे. त्यांचे प्राचार्य आमचे मित्र प्रमोद बेडसे सर यांना मी 8 दिवसापासून विनंती केलेली होती, मात्र आपलेच अनेक टीचर प्रशिक्षणासाठी होते, गैरहजर होते आणि सगळ्यांना विज्ञानाची कास हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे मी त्यांना आज बोलवलेलं आहे. तर मी सर्वांतर्फे त्यांना विनंती करतो की त्यांना आपलं जे व्याख्यान आहे अंतराळाचा जो स्पेस स्टेशन आहे ते आणि तिथलं जीवन, तिथला जो सगळा जो जीवन प्रवास असतो तो आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवावा अशी मी त्यांना विनंती करतो. सोनार सर. माझे मित्र आणि शाळेचे पर्यवेक्षक आदरणीय गरुड सर, सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, एक विनंती फक्त मी करू. 2 शिक्षक माझं सगळं संपल्यानंतर आपसात बोलतील. मोबाईल तेवढा वेळ कोणीही हाताळणार नाही. कुठल्या कामासाठी किती वेळ घ्यायचा याचं पूर्ण भान मला नक्की आहे. आणि काही शंका असतील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, तर आपलं हे सगळं झाल्यानंतर आपण थोडंसं त्यातले क्वेश्चन आन्सर करूया. मी या क्षेत्रातला कोणी तज्ञ अजिबात नाही, पण एक छोटीशी पार्श्वभूमी माझ्या कुटुंबात नक्की आहे. माझी 3री पिढी शिक्षक म्हणून काम करते. माझा लहान भाऊ आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगला शास्त्रज्ञ म्हणून युरोपात आहे आणि म्हणून संशोधनाच्या संदर्भामध्ये जगात काय चाललंय याच्या गप्पा आमच्या कुटुंबाचा दैनंदिन विषय आहे. माझा मुलगा पण आता सध्या रिसर्चसाठी ऑस्ट्रेलियाला जातो आणि म्हणून जसं 2 शेतकऱ्यांना शेतीतलं सगळं कळतं तसं माझ्या परिवाराला संशोधनातली बऱ्यापैकी आवड आहे आणि त्याची भूत शिक्षक म्हणून माझी जी बाकी असेल ती पूर्ण करण्यासाठी सुनीता विल्यम्स अवकाशात गेल्यापासून काय नेमकं चाललंय या क्षेत्रातलं हे दररोज डोकावण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून मला जे गवसलं ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यातल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला AI गुगलवर चेक करता येतील. काही चुकीचं असेल ते माझ्यापुरतं असेल आणि जे बरोबर असेल ते आपण मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो,
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन्हीही अंतराळवीर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये 5 जूनला अंतराळात झेपावले. त्यांचा प्रवास 8 दिवसासाठी होता. ॲटलास व्ही नावाच्या रॉकेटच्या सहाय्याने स्टारलाइनर हे स्पेसक्राफ्ट घेऊन ते अवकाशात गेले. विषय असा होता की त्यांना तिथे जाऊन 8 दिवस थांबायचं होतं आणि परत यायचं होतं. पण 8 दिवसानंतर परत येण्यासाठीच्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि स्टारलाइनरमध्ये बिघाड झालाय. त्याचे काही थ्रस्टर्स काम करत नाही आहेत आणि त्याच्या हेलियमची पण गळती झाली आहे. असं लक्षात आल्यानंतर त्यांचा 8 दिवसाचा प्रवास थोडं महिन्यावर गेला. महिन्याचा प्रवास 2 महिन्यावर गेला आणि 4 महिन्यानंतर असं नक्की करण्यात आलं की आता त्यांना त्याच यानाने परत येणं थोडंसं अशक्य आहे. कारण असं होतं, त्याच यानाने परत येताना जर अपघात घडला तर आपल्याला ॲस्ट्रॉनॉट गमवायचे नव्हते. आणि म्हणून यान महत्त्वाची गोष्ट नाही, मनुष्यबळ महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण थांबलो पाहिजे आहे. हा विचार नासाच्या नियंत्रण कक्षाने आणि सगळ्या वैज्ञानिकांनी नक्की केला आणि मग सप्टेंबर महिन्यामध्ये 6 तारखेला स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट हे अंतराळवीरांशिवाय खाली परत आलं. भीती होती की ते उतरताना कदाचित क्रॅश होईल, पण तसं घडलं नाही. त्याचं लँडिंग सुखरूप झालं. मेक्सिकोच्या वाळवंटामध्ये वाळूवर ते सुखरूप उतरलं आणि क्षणभर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स यांना थोडंसं दुःख झालं. कारण 8 दिवसासाठी गेलेले लोक 4 महिने थांबले. त्यांना परत यायचं होतं आणि परत येताना ज्या यानाने ते परत येणार होते ते सुखरूप उतरलं आणि ते मात्र तिथे राहिले. त्यांना पृथ्वीवर यायचं होतं पण ती संधी त्यांची हुकली आणि त्यांचा मुक्काम अनियमित कालावधीसाठी हा तिथे झाला. प्रश्न आता 2-3 गोष्टींचे मला पण जेव्हा निर्माण झाले होते, तुम्हाला अंतराची कल्पना यावी म्हणून मी अंतराच्या संदर्भामध्ये तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. आकाशामध्ये घरघर आली की तुमच्या माझ्यासह सकट आपण सगळेजण पाहतो. धुळ्यामध्ये एक विमान नेहमी घरटे घालत राहतं. आपण नेहमीच पाहतो तरी त्याचा आवाज आला की आपली फिरकस नजर त्याच्याकडे जाते. हे वरचं जे एव्हिएशन सिस्टीम आहे याच्यामध्ये ही विमानं किती अंतरावर असतात. फक्त अंतराची कल्पना यावी म्हणून मी तुम्हाला सांगेन की साधारणतः 2 किलोमीटर ते 10 किलोमीटर अंतरावर हेलिकॉप्टर असतात. साधारणतः 30 किलोमीटर तर 35 किलोमीटर अंतरावर डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट असतात. साधारणतः 35 ते 45 किलोमीटर अंतरावर ही लांब पल्ल्याची विमानं असतात आणि त्याच्यानंतर जी फायटर प्लेन आहेत ती साधारणतः 50 किलोमीटर तर 70 किलोमीटर अंतरावर असतात. याचं कारण ज्या ज्या उंचीवर जे जे विमान जाणार आहे त्याची हवेची घनता ही कमी व्हावी, इंधन कमी लागावं आणि त्याला योग्य स्पीड मिळावा अशी अपेक्षा आहे. आता हे किलोमीटर अंतर मी याच्यासाठी म्हटलो की मी साक्री ते धुळे एवढं अंतर साधारणतः 50 किलोमीटर आहे आणि ज्या स्पेस स्टेशनवर हे अंतराळवीर गेले होते त्याचं अंतर इथून साधारणतः 400 किलोमीटर आहे. तुम्हाला 400 किलोमीटरचा अंदाज यावा याच्यासाठी इथून मुंबईचं अंतर हे 350 किलोमीटर आहे. पुणे ते कराड हे अंतर साधारणतः 400 किलोमीटर येईल. इथून कराडचं इतकं अंतर आपल्याला या जमिनीच्या पृष्ठभागापासून वरती जायचं आणि तिथे हे स्पेस स्टेशन आहे. तर आता हे स्पेस स्टेशन 1998ला त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. बांधकाम शब्द आला, कन्स्ट्रक्शन हा शब्द आला की आपल्याला इंजिनियर्स आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सामुग्री म्हणजे जमिनीवर असणारं बांधकाम जे आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे RCC, खडी, सिमेंट हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण अवकाशामध्ये बांधकाम करायचं आहे आणि मग हे कुणी उभं केलं, कसं उभं केलं तर साधारणतः अमेरिका, जपान, कॅनडा, इटली प्रगत अशा 16 राष्ट्रांनी मिळून हे स्पेस स्टेशन उभं केलं. मग ते एकाच वेळेस उभं राहिलं का? नाही. 1998ला त्याची सुरुवात झाली.
आणि साधारणतः 2011 पर्यंत पूर्ण झालं. आणि पहिल्या वेळेस त्यांनी झऱ्या नावाचं एक मॉड्यूल आकाशात पाठवलं. मॉड्यूल या शब्दाची तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावी, किंवा सुनीता विल्यम्स परत आल्यानंतर खूप रील्स, खूप व्हिडिओ प्रत्येकाने खूप ग्रुपवरच पाहिले, आणि त्याच्यामुळे तुम्हाला मॉड्यूल्स कळावं. साधारणतः तुम्ही हायवेच्या जवळ राहतात, LPGचा जो टँकर जातो मोठा गॅस भरलेला, तो साधारणतः मॉड्यूल आहे असं आपण इमॅजिन करूया. तर अशा पद्धतीचा टँकर ज्याची लांबी साधारणतः 10 ते 12 फूट असेल, त्याची हायेस्ट एका मॉड्यूलची लांबी साधारणतः 35 ते 40 फुटापर्यंत आहे, आणि त्याचा आतमधला व्यास जो आहे तो 12 ते 15 फुटापर्यंत आहे. म्हणजे टँकर आणि मॉड्यूल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळी अत्याधुनिक यंत्र बसवलेली आहेत. आतमध्ये सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आहेत, बाहेरच्या बाजूला सेन्सर आहे, बाहेरच्या बाजूला इन्सुलेटिंग अशा पद्धतीचं मटेरियल आहे, आणि मग हे सगळं अत्याधुनिक अशा पद्धतीचं मॉड्यूल हे आकाशामध्ये स्थिर करतं. मग पहिल्या वेळेस आपण नावं ऐकलेली आहेत की सोयूज नावाचं स्पेस क्राफ्ट होतं. सोयूजच्या नंतर आपण मग कोलंबिया वगैरे पाहिले. त्याचे सगळेजण जाऊन यायला विचारून किंवा तुम्ही सर्च करून गुगलवर पाहू शकता. त्याचे आकार एवढे मोठे मोठे होते, याचं कारण त्याच्या आतमध्ये एक मॉड्यूल बसू शकेल आणि पुढे अंतराळवीर पण बसू शकतील, याच्यामुळे त्याची लांबी एवढी मोठी होती. आणि मग प्रत्येक वेळेस जाताना अंतराळवीरांनी पण बसायचं. ही कल्पना तुम्हाला आणखी चांगली क्लिअर व्हावी याच्यासाठी तुम्ही एखाद्या प्रगत शेतकऱ्याकडे त्याची शेती करतानाची जर आयुधं पाहिली तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीची एक अत्याधुनिक कार असते की पुढे शेतकरी किंवा तो मालक AC मध्ये बसू शकेल आणि मागे त्याला शेतीशी रिलेटेड सगळं साहित्य वाहून नेता येईल, अशा पद्धतीची एक कार असते. तशाच पद्धतीचे हे स्पेस क्राफ्ट होते, ज्याच्यामध्ये मॉड्यूल पण नेता येईल आणि अंतराळवीरांना पण बसता येईल. आणि मग एक एक मॉड्यूलवरती गेलं. एका मॉड्यूलला स्वतःला एनर्जी मिळावी म्हणून त्याला सोलर अवे होतेच, सौर पॅनल होते. तुम्ही जर पाहिलं या सगळ्यांची स्ट्रक्चर जर पाहिलं तर आतमध्ये सगळे मॉड्यूल्स आहेत ना, आजूबाजूला सोलर पॅनल आहे. झऱ्या नावाचं मॉड्यूल आधी गेलं. मग सगळ्या मॉड्यूलचं जर नाव पाहिली तर डेस्टिनी आहे, त्याच्यानंतर युनिटी आहे, त्याच्यानंतर क्युपोला आहे, क्विस्ट आहे, पियर्स आणि कोयुस म्हणून आहे, क्युबोला आहे. हे सगळ्या प्रकारचे 11 मॉड्यूल आणि त्यांना जोडणारे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर, हे सगळं जोडून हे स्पेस स्टेशन तयार झालं. 13 वर्ष लागली याच्या बांधकामाला. आणि मग ह्या स्पेस स्टेशनमध्ये असणारे सोलर पॅनल आणि आजची जर कंडिशन पाहिली तर साधारणतः या स्पेस स्टेशनचं वजन 800 टनापर्यंत आहे. आणि त्याचा आकार जर पाहिला 360 फूट लांब आहे, 240 फूट रुंद आहे आणि 90 फूट त्याची उंची आहे. हे स्पेस स्टेशन 900 टन वजनाचं स्पेस स्टेशन आकाशामध्ये फिरत राहतं, त्याच्या कक्षेमध्ये, त्याच्या ऑर्बिटमध्ये. तुम्हाला भूगोलाचे शिक्षक हे सगळं विस्तृतपणाने सांगू शकतील. पण हे एवढ्या वजनाचं स्पेस स्टेशन त्याच्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतं आणि त्याचा फिरण्याचा वेग किती आहे? 28,000 किलोमीटर एका तासाला. स्पेस स्टेशन एका तासाला जर 28,000 किलोमीटर वेगाने फिरत असेल तर मग ते फिरताना पृथ्वीला दर 90 मिनिटामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि दर 90 मिनिटामध्ये ते पृथ्वीच्या सावलीखाली 35 मिनिट जातं आणि सूर्याच्या समोर उरलेल्या वेळेत जातं. जेव्हा ते सूर्याच्या समोर येतं तेव्हा बाहेरचं कक्षीय तापमान 121 डिग्री सेंटीग्रेड राहतं आणि जेव्हा ते पृथ्वीच्या सावलीत जातं तेव्हा त्याचं तापमान -157 म्हणजे -157. विचार करा तुम्ही, जेव्हा फ्रंटला येईल तेव्हा 121 डिग्री आहे आणि पाठीमागे गेल्यावर जर -157 आहे, तर इतक्या टोकाचे 2 टेम्परेचर एकाच दिवसामध्ये 90 मिनिटाला जर ते हाताळत असेल तर त्याची बाहेरची सिस्टीम किती स्ट्रॉंग असेल. वेगवेगळ्या प्रकारचे पॅलोड त्याला बसवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाखो सेन्सर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत. कारण ही आपण सोडलेली स्पेस स्टेशन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये हे सगळी अत्याधुनिक यंत्र आहेत. त्याला बाहेरच्या बाजूने एक रोबोटिक हँड आहे, ज्या रोबोटिक हँडची लांबी साधारणतः 55 फुटा एवढी आहे. आणि मग जेव्हा या रॉकेटवर स्पेस शटल जेव्हा लॉन्च केलं जातं
तेव्हा त्याला पोहोचायला साधारणतः 6 ते 8 तास लागतात. कारण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन ते बरोबर अपेक्षित कक्षेमध्ये जातं आणि अपेक्षित कक्षेमध्ये गेल्यानंतर त्या यानाचा स्पीड, या स्पेस शटलचा स्पीड, खालचा नियंत्रण कक्ष आणि तिथे असणारे वैज्ञानिक हळूहळू मॅच करतात. मॅच केल्यानंतर याच्यासाठी आपण विचार करूया की 2 मोटरसायकलींचा स्पीड जर 120चा आहे आणि एका मोटरसायकलवाल्याला दुसऱ्या मोटरसायकल एखाद्या दिवशी हँडओव्हर करायची आहे, दोघं एक्सपर्ट पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, किंवा ते जेव्हा जवळ येणार आहेत तेव्हा त्यांची गती जुळून आली पाहिजे. जर असं घडलं नाही तर अपघात होऊ शकतो. वरती जाणाऱ्या स्पेस शटलची गती पण तेवढी आहे, फिरणारं जे स्पेस स्टेशन आहे ते पण वेगात आहे आणि हे दोघं जेव्हा जवळ येतात तेव्हा तो रोबोटिक हँड या स्पेस शटलला पकडतो आणि पकडून मग त्याला मुख्य स्पेस स्टेशनला जोडण्याची यंत्रणा सुरू होते. या प्रोसेसला डॉकिंग असं म्हटलं जातं. हे डॉकिंग जेव्हा होतं तेव्हा स्पेस स्टेशनला स्पेस शटल जोडलं जातं. जोडल्यानंतर त्याचे दरवाजे ओपन होतात, ओपन केले जातात. प्रॉपर नियंत्रण कक्ष वरच्या ॲस्ट्रॉनॉटला सिग्नल्स देतो की सगळं प्रॉपर डॉकिंग झालेलं आहे. प्रत्येक सिग्नल्स मिळाल्याशिवाय पुढची कृती केली जात नाही, कारण सगळे मॉड्यूल्स एकदम एअरटाईट आहेत. बाहेरचा एक हवेचा ड्रॉप सुद्धा आतमध्ये जाऊ देता येणार नाही. असं जर घडलं तर ते क्रॅश होऊ शकतं. आणि म्हणून ही सगळी प्रोसेस अतिशय मायक्रो याच्यामध्ये केली जाते आणि ती एकदाची पूर्ण झाली की मग ॲस्ट्रॉनॉट हे अंतराळवीर आतमध्ये स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश करतात. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे मग हे 11 मॉड्यूल्स फिरायला त्यांना जागा आहे. या सगळ्या प्रकारच्या मॉड्यूल्सला एका वेळेस 8 वेगवेगळ्या प्रकारचे स्पेस शटल जोडता येतील अशा पद्धतीचे डॉकिंग पॉइंट आहेत. जपान आणि अमेरिकेतले वेगवेगळ्या स्पेस शटल्स एकाच वेळेस पण जाऊ शकतात. आता घटना जास्त हायलाईट याच्यासाठी झाली, सुनीता विल्यम्स जाणार होती आणि ती अडकली आणि म्हणून सगळ्या वर्तमानपत्रामध्ये TV न्यूजला ही बातमी जास्त झळकली. पण 2000 सालापासून तर 24 पर्यंत असा एकही दिवस नाही की स्पेस शटलमध्ये माणूस नाहीये. 24 वर्षापासून 6 अंतराळवीर सातत्याने स्पेस स्टेशनमध्ये राहतातच. ते तिथे पोहोचलेत की त्यांना दररोज काम आहे. आपल्याला प्रश्न होता, बऱ्याच न्यूज चॅनल्सने ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली त्यांचा TRP वाढण्यासाठी म्हणून किंवा यापूर्वी कल्पना चावलांचा अपघात झालेला आहे आणि म्हणून भीतीदर्शक वातावरण तयार करत आपल्याला खूप बातम्या दिल्या आणि आपल्याला सगळ्यांना असं वाटत होतं की या परतीचा प्रवास होईल की आणखी काही अपघात होईल. पण वैज्ञानिकांना हा ठाम विश्वास होता हे सगळं पूर्ण होईल. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ह्यावेळेस सुनीता विल्यम्सचं अवकाशात जाणं ही नासाची जरी अनुमती होती तरी या पृथ्वीवर सध्या ॲलन मस्क नावाचा एक अवलिया फिरतोय, ज्याने आपल्याला टेस्ला नावाची कार दिली आहे आणि त्याचं स्वप्न असं आहे की आम्हाला लोकांना अंतराळात फिरायला घेऊन जायचं आहे. तर 8 दिवस फिरायला जाता येईल आणि परत येता येईल हा विश्वास निर्माण करण्यासाठी म्हणून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेलेले होते आणि ते दुर्दैवाने अडकले. मग या स्पेस एक्सचं मिशन असं आहे, त्यांच्याकडे असंख्य आता अंतराळात जाण्यासाठी जे कॅप्सूल रेडी आहेत तिथे त्यांना लोकांना घेऊन जायचं आहे. 600 लोकांची नोंदणी झालेली आहे आम्हाला फिरायला जाण्यासाठी. 55,000 म्हणजे आपल्या भारतीय रुपयांच्या मध्ये साधारणतः 47 कोटी रुपये एका टूरचा खर्च आहे. 600 लोकांची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे आणि हे जाणारी लोक एकतर उपकक्षेत जातील, स्पेस शटल मध्ये बसून काही तास आकाशामध्ये फिरतील, परत येतील. काही जण पूर्ण ऑर्बिट मध्ये फिरू शकतील, काही जणांना स्पेस स्टेशन मध्ये जाऊन राहायचं आहे आणि काही जणांना आपण जर पुढे जाऊन गेलो तर चंद्रावर सुद्धा जाण्याची इच्छा आहे. तुम्ही आणि आम्ही मुंबई सारख्या शहरात गेलो, 35व्या मजल्यात गेलो आणि घराच्या मालकाने गॅलरी ढुंकायला सांगितली. पूर्ण सिक्युरिटी असताना सुद्धा पुढे सरकताना इंचाने आपण पाय सरकवतो. याचं कारण त्या उंचीची भीती आपल्याला आहे. विचार करा, 400 किलोमीटरवर स्पेस स्टेशन आहे, ते 28,000 किलोमीटर वेगाने फिरतं. त्याच्या आतमध्ये गुरुत्वाकर्षण 0 आहे आणि म्हणून तिथे आतमधले अंतराळवीर फिरताना तुम्हाला जेव्हा दिसतात तेव्हा त्यांचे सगळ्यांचे केस उंच, म्हणजे सुनीता विल्यम्सचे केस सगळे व्हर्टिकली उंच आपल्याला दिसतात. काही व्हिडिओ आले
पाण्याचा ड्रॉप तिने बाहेर टाकला, पिताना अचानक तो ड्रॉप तोंडामध्ये घेतला, असे सगळे जे व्हिडिओ आले तर त्याच्याने थोडीशी कल्पना आपल्याला यावी. पण मला स्वतःला पण भरपूर प्रश्न होते आणि म्हणून गेल्या 6-8 महिन्यापासून याच्या बारकाव्यांचा मी सहज आनंद म्हणून अभ्यास केला आणि हा आनंद वैयक्तिकरित्या घ्यावा म्हणून मी इथपर्यंत आलो. मला काम नाही म्हणून नाही आलो, माझ्याकडे कामाचा प्रचंड ताण आहे. 1600 पेपर माझ्याकडे मॉडरेशनला पडलेले आहेत आणि 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय सोपा करून सोडावा हा संकल्प घेऊन मी निघालो. माझा आकडा आता जवळपास 9,000च्या आसपास झालाय आणि 500 शिक्षकांपर्यंत मी पोहोचलोय. तर तिथपर्यंत हे सगळे अंतराळवीर गेले तर मग आतमध्ये करतात काय? आतमध्ये आपण जसं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडले की आता सुनीता विल्यम्स अडकली, मग काय केलं 8 महिने? परीक्षेमुळे मोबाईल चालला, रील्स तयार केले, स्वतःचे फोटो नुसते स्टेटसला टाकले, असं घडलेलं नाही. प्रत्येक अंतराळवीराचं जीवन सकाळी 6 वाजेला सुरू होतं. 6 वाजेला सुरू झाल्यानंतर सकाळच्या सगळ्या प्रातर्विधी आटोपल्यानंतर त्यांना व्यायाम करावा लागतो. प्रातर्विधी हा शब्द आला की आपल्यासमोर जिज्ञासा तयार होईल. तिथे टॉयलेट आहे, वॉशरूम आहे. त्यांनी केलेली विष्ठा एका व्हॅक्यूम मध्ये सक केली जाते. ती कशी डिस्ट्रॉय केली जाते त्याचा प्रश्न उत्तर मला मिळालं नाही. पण त्यांनी केलेली युरिन एका विशिष्ट पाईप मध्ये केली जाते. हे युरिन सगळं जमा केलं जातं अंतराळामध्ये. प्रत्येक वैज्ञानिकाने केलेली लघवी, त्यांच्या शरीरातून निघालेला घामाचा एक थेंब आणि त्यांच्या श्वासातून निघालेला एक पाण्याचा ड्रॉप हा कलेक्ट करण्याची यंत्रणा आहे आणि साधारणतः हेच पाणी म्हणून त्या ॲस्ट्रॉनॉटला प्यावं लागतं. 45 लिटर पाणी 6 अंतराळवीरांना एका दिवसामध्ये लागतं आणि याची यंत्रणा तिथे तयार केलेली आहे. तिथे गेलेल्या पाण्यापैकी जवळपास 97% पाणी हे ह्याच रिसायकलने वापरलं जातं आणि हेच अंतराळवीरांचं शुद्ध पाणी आहे. तुमच्या आमचं जीवन सुखी आणि समृद्ध व्हावं याच्यासाठी ॲस्ट्रॉनॉटने घेतलेले हे कष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की अशाच सायकलने तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं लोक जाताना पाणी नाही का नेता येत? 1 गॅलन पाणी न्यायला अवकाशामध्ये 72 लाख रुपये एवढा खर्च येतो. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात अतिशय जड अशा पद्धतीचा हा द्रव पदार्थ घेऊन जाणं आव्हानात्मक आहे, खर्चिक आहे. म्हणून प्रत्येक वेळेस काही प्रमाणामध्ये पाणी नेलं जातं आणि वरच्या पाण्याची जी पातळी आहे, लेवल जी आहे ती मेंटेन केली जाते. पण 97% पाणी हे तिथल्या तिथेच रियूज केलं जातं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल हे झालं सगळं, त्याच्यानंतर आंघोळीचं काय? पूर्वी अंतराळवीर वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू पेपरने त्यांचं अंग पुसायचे. त्याच्यानंतर तिथे त्यांनी अत्याधुनिक बाथरूम बनवला. अगदी मायक्रो नॅनो मीटर नॅनो याच्यातलं जितकं त्याचा डायमीटर असेल त्याच्यातून पाण्याचे तुषार त्यांच्या अंगावर सोडले जातात, अंग पुसलं जातं. याच्यातलं पण पाण्याचा एक थेंब पुन्हा रिसायकल होतो, तो कलेक्ट केला जातो आणि कलेक्ट केलेला रिसायकल केलेलंच पाणी त्यांच्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवसाचं शुद्ध पाणी प्रत्येक गोष्टीसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर त्यांना केस जर धुवायचे असतील तर त्यांच्याकडे शॅम्पू असा आहे, केस धुण्याची गरज नाही, शॅम्पू लावला की केस स्वच्छ होतील. ते पेस्ट असं वापरतात ज्या पेस्टने दात स्वच्छ होतील, डिकम्पोजिशनची प्रोसेस थांबेल. पण त्यांना ते पेस्ट लगेच दात ब्रश केल्यानंतर पेस्ट केल्यानंतर सगळं पेस्ट गिळून टाकलं तरी चालेल अशा पद्धतीचं पेस्ट ते साधारणतः वापरतात. याच्यानंतर त्यांना 2 तास दररोज व्यायाम करावा लागतो. 2 तासामध्ये त्यांना ट्रेडमिलवर चालणे आणि फिक्स असणाऱ्या सायकलिंगवर सायकल करणे हे त्यांचं दररोजचं 2 तासाचं चक्र आहे. असं जर केलं नाही तर त्यांचे स्नायू काम करणार नाही. म्हणून 2 तास हे त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. हे आल्यानंतर कारण जिथे शून्य गुरुत्वाकर्षण आहे तिथे हाडांची घनता कमी होणे आणि मस्क्युलर स्ट्रेंथ कमी होणे हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि हा धोका जास्त काळ राहू नये किंवा स्नायूंना सारखी एनर्जी मिळत राहावी आणि म्हणून हे सगळं केलं जातं. साधारणतः सकाळी 9 ते 9:30ला खालच्या नियंत्रण कक्षाबरोबर त्यांची मिटिंग होते. त्यांना दिवसभराचं कामकाजाची लाईन दिली जाते. दिवसभर त्यांना जे काम आहे त्या कामाच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणे, तिथला आतमधला मेंटेनन्स करणे, कधी कधी बाहेरची यंत्रणा नादुरुस्त झाली असेल तर स्पेस वॉक करणे, ही सगळी त्यांची कामं आहेत आणि ही त्यांना वर्षानुवर्ष करायची असतात. कारण ते मेंटेन आहे म्हणूनच गेल्या 24 वर्षापासून 28,000 स्पीडने ते आकाशामध्ये घिरट्या घालताय का? तर आपल्याला काही पुढची स्वप्न त्याच्याने पूर्ण करायची आहेत.
आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज येतात की बाहेर जाऊन ह्या वेगाने वारा येणार आहे, समुद्राच्या लाटा एवढ्या निर्माण होणार आहेत, अशा पद्धतीचं वादळ घोंघावणार आहे, हे सगळं या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सोडलेल्या उपग्रहांच्या मुळेच आहे. आकाशामध्ये आजच्या घडीला साधारणतः 12,000 उपग्रह फिरत आहेत. त्याच्यामध्ये एकट्या अमेरिकेने 4,500 उपग्रह सोडलेले आहेत. भारत विकसनशील राष्ट्र जरी असलं तरी आपला वाटा त्याच्या 450 उपग्रहांचा आहे. काही उपग्रह ऍक्टिव्ह आहेत, काही डिऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आकाशामध्ये कचरा पण खूप साठलेला आहे. म्हणजे अगदी छोट्याशा स्क्रू पासून तर छोट्याशा लोखंडाच्या तुकड्यापर्यंत साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट 5 लाख आकाशामध्ये फिरत आहेत आणि याचा पण मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर हा धोका पण कमी करता येईल का, याच्यासाठी पण प्रयत्न चालले आहेत. आतमधल्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगेल, 10 वाजेला मिटिंग झाली की त्यांचं मग सकाळचा नाश्ता आहे. अन्नपदार्थ काय, तर आपण जे अन्नपदार्थ आणतो पॉलिपॅकमध्ये, आपल्याला जसं आता फ्रोजन फूड मिळतं वेगवेगळ्या मॉलमध्ये, घरी फ्रायरमध्ये फक्त गरम करायचं असतं, तर अशा पद्धतीचे वर्षभर तर 2 वर्ष तर 3 वर्ष ज्याची एक्सपायरी डेट आहे, इतका कालावधी टिकू शकेल अशा पद्धतीचं शिजवलेलं अन्न वरती नेलं जातं. तेच त्यांचे खाद्यपदार्थ आहेत, ते प्रॉपर मेंटेन केले जातात. आणि मग पाणी जे आहे, ती पाणी पिण्याची काही तशी पद्धत नाहीये, तर आपण जसं एखादा ज्यूस स्ट्रॉने घेऊ शकतो तशा पद्धतीचं पाणी त्यांना पिता येतं. पॉलिपॅकमध्ये असणारं अन्न त्यांना पुश करून आपल्या शरीरामध्ये टाकता येऊ शकतं. तिथे भूक लागण्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. फक्त त्यांच्या कॅलरीज पाहिल्या जातात, त्यांचं स्वतःचं शरीर आणि योग्य मिळणाऱ्या कॅलरीज याचं ताळमेळ घेतला जातो आणि हेच त्याचे अन्नपदार्थ आहेत. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्यांची मिटिंग होते. नियंत्रण कक्षाने दिवसभराचा त्यांना रिपोर्ट द्यावा लागतो आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी दुसऱ्या दिवसाची कामं नक्की करावी लागतात. त्यांना झोपण्यासाठीच्या 6 बेडरूम तिथे आहेत. बेडरूम म्हणजे काय, याचे पण व्हिडिओ खूप व्हायरल झाले. एक छोटासा आतमध्ये जाता येईल एवढा एक छोटा दरवाजा आहे. आतमध्ये स्लिपिंग बॅग्स असतात. स्लिपिंग बॅगवर डोक्यापासून तर पायापर्यंत वेगवेगळ्या बेल्टमध्ये त्यांना स्वतःला अडकवून घ्यावं लागतं आणि आपण जसं क्वार्टर झोपतो तशाच पद्धतीने त्यांना झोपता येतं, पण बेल्ट लावल्यानंतर ते तरंगू शकतात. आणि म्हणून त्यांना तशा पद्धतीचं झोपणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये जसे 2 बेडरूम असतात आणि अचानक 10 पाहुणे आले तर काय, मग त्यांच्याकडे पण एक्स्ट्रा स्लिपिंग बॅग्स आहेत. त्या स्लिपिंग बॅग अडकवण्यासाठीच्या जागा नक्की गेलेल्या आहेत. आलेल्या पाहुण्यांना त्या स्लिपिंग बॅगचा उपयोग करून तिथे झोपता येऊ शकतं. जेव्हा आता सुनीता विल्यम्सला घ्यायला जे स्पेस शटल गेलं, टोटल अंतराळवीरांची तुम्ही फोटोमध्ये संख्या मोजून पाहिली असेल, 11 लोक होते. यापूर्वीचे 2 अंतराळवीर तिथे ऑलरेडी होते. हे अडकलेले 2, 4 आणि इकडून 7 जण गेलेले होते. एका वेळेस एका स्पेस शटलमध्ये 7 जण प्रवास करू शकतात, ही त्याची कॅपॅसिटी आहे. आणि म्हणून हे 11 लोक आपल्याला तिथे दिसत होते आणि 11 लोकांची जेव्हा भेट झाली तेव्हा सुनीता विल्यम्स आनंदाने नाचताना आपण सगळ्यांनी पाहिल्या. कारण त्यांना 8 महिन्यापर्यंत, जे 8 दिवसासाठी गेले त्यांना 286 दिवस तिथे राहावं लागलं. तुम्ही आम्ही विचार करा, आम्ही 8 दिवस जर आजारी पडलो तर अस्वस्थ होऊन जातो. लिफ्टचा प्रवास करताना जर लिफ्टमध्ये आपण अपेक्षित उंचीवर न पोहोचता मध्येच लिफ्ट बंद पडली आणि आपण आतमध्ये असलो तर आपले 72 चे 74, 76, 80, 85 ठोके केव्हा होतात ते आपल्याला कळत नाही. आपल्याला सगळं माहिती आहे, तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कुणाला कॉल करता येऊ शकेल. सगळी यंत्रणा असताना जर आपल्याला इतकं घाबरायला होतं तर 400 किलोमीटर अंतरावर अडकल्या अंतराळवीरांना त्यांची मानसिक ताकद किती पॉवरफुल ठेवावी लागली असेल. तर ह्याच्या पद्धतीने त्यांचा दिवस सुरू होतो. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मॉड्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूम आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, बेडरूम आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्पेस सूट ठेवण्यासाठी जे विशिष्ट जागा आहेत, अन्नपदार्थ साठवण्यासाठी जे विशिष्ट जागा आहेत, त्यांचा किचन जिथे आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायर आहेत, फ्रायर आहेत, फ्रीज सारखं यंत्रणा आहे, म्हणून त्यांना पदार्थ गार करून घेता येतात, गरम करून खाता येतात. हे सगळं आतमध्ये आहे आणि त्यांची प्रयोगशाळा पण आहे. तिथे जिथे झोपतात तिथे त्यांच्या डोळ्याच्या अंतरावर योग्य ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कॉम्प्युटर असतील, स्क्रीन असेल, टीव्ही असेल, हे सगळं माउंट करता येईल अशा पद्धतीची योजना आहे. कुटुंबाशी बोलण्यासाठीचा एक विशिष्ट वेळ त्यांनी राखीव ठेवलेला आहे, त्यामध्ये बोलू शकतात. नियंत्रण कक्षाने आणि कुटुंबाशी होणारं कम्युनिकेशन हीच त्यांची तिथली एनर्जी आहे. अशा पद्धतीने त्यांचं दिवसभर काम सुरू राहतं. सुनीता विल्यम्स ही 7 वेळा स्पेस वॉक करणारी एकमेव महिला आहे. साधारणतः 50 तास तिने त्या अंतराळाच्या बाहेर जाऊन काम केलेलं आहे. अंतराळवीरांना
अंतराळयानाच्या बाहेर जाऊन सहज काम करता येत नाही. त्यांना स्वतःचं शरीर पूर्ण एअरलॉक करावं लागतं, ऑक्सिजनचा सिलेंडर सोबत घ्यावा लागतो आणि बाहेर जाऊन काही मेंटेनन्स असेल तर तो त्यांना करता येतो. तर 50 तास सुनीता विल्यम्स अशी थांबलेली आहे. माझ्या वाचनात असं आलं, जेव्हा बाहेर हे सगळं काम करतात, तुम्ही टीव्हीवर मोबाईलवर पाहिलं असेल तर एखादं इलेक्ट्रिसिटीचं काम करताना सिक्युरिटी म्हणून जसे काही हुक्स वगैरे अडकवलेले राहतात, तसं अंतराळवीर जेव्हा बाहेर जातात तेव्हा काम करताना तो रोबोटिक हँडने पण त्यांना पकडलेलं असतं आणि काही यंत्र त्यांना जोडलेली असतात. समजा दुर्दैवाने ते तिथून निसटलेत तर काय, पण 2 घटना आकाशामध्ये अशा पण घडल्या आहेत. 2 अंतराळवीर असं स्पेस वॉक करताना तिथून निसटले आणि निसटल्यानंतर सुदैवाने त्यांच्याकडे अशी यंत्रणा होती की ते पुन्हा त्याला रिजॉईन होऊ शकले आणि पुन्हा आतमध्ये जाऊ शकले. प्रश्न असा पडतो की समजा एखादा अंतराळवीर जर तिथून निसटूनच गेला आणि तो कक्ष सोडून जर बाहेर चालला गेला तर त्याचं सिलेंडर आहे तोपर्यंत तो जिवंत राहील आणि त्या कक्षेमध्ये वर्षानुवर्ष फिरत राहील. काही तासानंतर तो मृत पावेल आणि मग कक्षेत फिरत असताना ते ऑर्बिट जेव्हा त्याचं चुकेल तेव्हा तो खाली वातावरणामध्ये येईल आणि वातावरणामध्ये एवढं घर्षण निर्माण होतं त्याच्याने तो संपेल. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी मध्ये 286 दिवस थांबताना तुम्हाला आणखी काही प्रश्न पडले असतील. हे स्पेसवॉक केलं जातं. तिथे एका मॉड्यूलमध्ये क्युपोला नावाचं एक मॉड्यूल आहे, त्याला 7 विंडो आहेत. त्या विंडोमधून 360 डिग्रीमध्ये त्यांना बाहेरचं वातावरण पाहता येतं. बाहेरून काही कचरा जर अंतराळ स्थानकाला धडकणार असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे अग्निबाण आहेत. हे अग्निबाण त्या कचऱ्याला बाहेरच्या बाहेर डिस्ट्रॉय करतात. कधीतरी एखादी नॅचरल सेलेस्टियल अशा पद्धतीचं एखादं जर धडकणार असेल तर तेव्हा मात्र हे अंतराळ स्थानक 1 ते 2 किलोमीटर खाली आणि वरती पण करता येतं. आणि म्हणून गेल्या 24 वर्षापासून ते सुरक्षित आपल्या ऑर्बिटमध्ये फिरतंय. याला कारण तशी अत्याधुनिक यंत्रणा त्याच्या बाहेर पण बसवलेली आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांचा प्रवास लांबला याचं कारण असं आहे, यापूर्वी आपण कल्पना चावला यांचा अपघात पाहिलेला होता. 2003 मध्ये ही घटना जेव्हा घडली तेव्हा कोलंबिया नावाचं यान क्रॅश झालं. माझ्या वाचनात असं आलं की जेव्हा यानाने उड्डाण घेतलं तेव्हाच त्याच्या काही टाईल्स निखळलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचं इन्सुलेटिंग जे कव्हर आहे ते इतकं वीक झालेलं होतं. व्यवस्थापकाचं म्हणणं असं आहे की जेव्हा त्यांनी उड्डाण घेतलं आणि ते अवकाशामध्ये स्थिरावलं साधारणतः तेव्हाच त्यांचा प्रवास साधारणतः 7 दिवसाचा होता. तर तेव्हाच त्यांचा अपघात आणि त्यांचा मृत्यू नक्की झालेला होता. फक्त त्यांना जोपर्यंत अवकाशात आहे तोपर्यंत त्यांना आनंदी ठेवायचं होतं. शेवटच्या सेकंदापर्यंत त्यांच्याशी खालच्या नियंत्रण कक्षाने कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मेसेज दिले नाही. त्यांना वाटत होतं की हे परत येऊ शकणार नाही. 0.001% गॅरंटी थोडीशी होती, जर ते लँड झालं तर आपलं सुदैव. पण ते तसं घडलं नाही. जेव्हा ते परत आलं तेव्हा परत येताना वातावरणामध्ये आल्यानंतर साधारणतः 1900 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान निर्माण होतं आणि पहिल्याच त्याच्या टाईल्स निखळलेल्या असल्या कारणाने एवढ्या तापमानाचा गॅस आतमध्ये गेला आणि आतमध्ये हवा गेल्यानंतर 7च्या 7 अंतराळवीर आधी संपले होते आणि त्याच्यानंतर यानाचे तुकडे तुकडे झाले आणि सुनीता कल्पना चावला ही मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध व्हावी याच्यासाठी भगवंत चरणी लीन झाली. हा अनुभव आपल्या पाठीशी होता. पण ह्यावेळेस आपल्याला रिस्क घ्यायची नव्हती. 286 पूर्ण दिवस झाल्यानंतर साधारणतः खालून वेगळं स्पेस शटल वापरण्यात आलं. यावेळेस फाल्कन 9 नावाचं रॉकेट आणि ड्रॅगन नावाचं कॅप्सूल वापरण्यामध्ये आलं. त्याची सगळी रचना सगळ्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मोबाईल्सवर पाहिली. त्याचा शेप साधारणतः 272 फूट एवढा रॉकेट होतं आणि वरचं जे स्पेस शटल आहे याचा साधारणतः अंतर जे आहे ते 22 फुटापर्यंत आणि आतमधला जो त्याचा डायमीटर आहे तो 12 फुटापर्यंत होता. 7 अंतरावर बसू शकेल अशा पद्धतीची रचना होती आणि खालचा त्याला एक सपोर्टर असणारा जो भाग आहे तो परत येताना त्याच्यापासून वेगळा होतो आणि फक्त वरची कॅप जी आहे ज्याच्यामध्ये अंतराळवीर बसलेले असतात तेवढीच कॅप खाली फक्त लँड होऊ शकते. मग त्यांच्या आता निघण्याची प्रोसेस काय, ते जेव्हा परत येतात तेव्हा परत येताना जशी डॉकिंगची प्रोसेस होते तशी अनडॉकची प्रोसेस सुरू होते. अंतराळ स्थानकापासून हे स्पेस शटल लांब केलं जातं. रोबोटिक हँड त्याला थोडंसं लांब करताना पकडतो आणि विशिष्ट सिग्नल्स मिळाल्यानंतर रोबोटिक हँड त्याला सोडून देतो. ते त्याच्या कक्षेमध्ये काही वेळ फिरत राहतं. तुम्ही सगळेजण विज्ञानाचे विद्यार्थी आहात. 400 किलोमीटर अंतर आहे. यानाचा स्पीड साधारणतः 28,000 किलोमीटर आहे. तर ते पोहोचायला साधारणतः 2-4 मिनिटं लागले पाहिजे. यायला त्याला 19 तास लागले. 19 तास लागताना त्याला
एका विशिष्ट वातावरणामध्ये त्या ऑर्बिटमध्ये ते फिरत राहतं, त्याचा स्पीड मेंटेन करण्यात येतो आणि जेव्हा ते वातावरणामध्ये जाणार आहे तेव्हासाठीचा त्याचा अँगल फार इम्पॉर्टंट आहे. हा अँगल ऑटोमॅटिक मेंटेन केला जातो आणि काही वेळा तो ॲस्ट्रॉनॉटला पण मेंटेन करावा लागतो. हे 7च्या 7 अंतराळवीर प्रवास करताना त्यांच्या आयुष्यासाठी 7 मिनिट अतिशय धोक्याचे राहतात. जेव्हा ऑर्बिटमधून ते वातावरणामध्ये प्रवेश करतं तेव्हा 1900 डिग्री सेंटीग्रेड एवढी उष्णता निर्माण होते आणि ह्या उष्णतेमुळे त्या स्पेस शटलच्या आजूबाजू एक प्लाझ्मा तयार होतो, ज्याच्याने नियंत्रण कक्षाबरोबर त्याचा संपर्क पूर्ण तुटलेला राहतो. आणि हे 7 मिनिटं जेव्हा संपतात तेव्हा ते एकदाच पुन्हा रडारवर दिसायला लागलं. खालच्या अंतराळवीरांना सगळेजण नाचून उठतात, त्याचं कारण आपलं मिशन आता सक्सेस झालेलं आहे. 18,000 किलोमीटर वरती जेव्हा ते 18 किलोमीटर वरती जेव्हा ते स्पेस शटल असतं तेव्हा त्याचे 2 पॅराशूट उघडतात. त्याच्यानंतर 8 किलोमीटर असताना दुसरे 2 पॅराशूट उघडतात. त्याच्या वेगावर पूर्णतः नियंत्रण मिळवलं जातं. यावेळी ड्रॅगन कॅप्सूल हे फ्लोरिडाच्या जवळ असणाऱ्या समुद्रात त्याचं स्प्लॅश डाऊन झालं. ते खाली उतरलं पाण्यामध्ये उतरल्याबरोबर ते बुडून जाऊ नये म्हणून रेस्क्यू टीम लगेच पटकन गेली. आपण ह्याचे सगळ्यांनी व्हिडिओ पाहिले. पटकन त्या कॅप्सूलला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्यावर काही विषारी पदार्थ साचले असतील म्हणून त्याला विशिष्ट केमिकलने आधी स्प्रे करण्यात आलं. त्याच्यानंतर एक विशिष्ट बनवलेली बोट जिला पण रोबोटिक हँड आहेत त्याच्याने ते लिफ्ट करण्यात आलं, ठेवण्यात आलं, किनाऱ्यावर आणण्यात आलं. आतमधला दरवाजा किती वेळानंतर उघडायचा हे नियंत्रण कक्षाने सांगितल्याशिवाय तो उघडला गेला नाही. उघडल्यानंतर तिथे आतमध्ये बसलेल्या 4 अंतराळवीरांनी बुच विल्मोर, सुनीता विल्यम्स आणि तिच्यासोबत असणारे 2 अंतराळवीर असे 4 अंतराळवीर सोबत आले. त्यांनी आतमधून एकदाचा सिग्नल दिला की आम्ही ओके आहोत. त्याच्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. बाहेर काढल्यानंतर ते स्वतः चालू शकले नाहीत. त्यांना स्ट्रेचरवर टाकून आणण्यात आलं कारण त्यांना 286 दिवस झाल्यामुळे त्यांच्या मसलची पूर्ण ताकद संपलेली आहे आणि म्हणून ते इतके सहज आपल्यासारखे चालू शकत नाही. आणि म्हणून त्यांना आता ह्युस्टनच्या एका आरोग्य केंद्रामध्ये नासाच्या तिथे त्यांना साधारणतः 1-2 महिने राहावं लागेल. 2 महिने राहिल्यानंतर त्यांची या पृथ्वीच्या वातावरणाशी त्यांनी पूर्ण जुळवून घेतल्याचे सिग्नल्स जेव्हा त्यांना मिळतील तेव्हाच ते बाहेर येऊन आपल्याशी बोलू शकतील. हे दोघांची मला शेवटी पार्श्वभूमी अशी सांगायची आहे. सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या नौदलामध्ये हेलिकॉप्टर पायलट होत्या. वय 59 होतं त्यांचं आत्ता जाताना. आमचं 50 वर्ष वय क्रॉस झालं की आमचं शरीर आम्हाला किती वेगवेगळ्या ठिकाणून आवाज देतं आणि आम्हाला किती मर्यादा येतात हे आम्हाला माहिती आहे. वयाच्या 59व्या वर्षी स्पेसमध्ये जायचं, 286 दिवस थांबायचं, विपरीत परिस्थितीमध्ये काम करायचं आणि परत येऊन तितकाच आनंद चेहऱ्यावर आहे. त्यांना 3000 तास स्वतःचं हेलिकॉप्टर युद्धजन्य परिस्थितीमध्ये चालवण्याचा अनुभव आहे. आणि जे बुच विल्मोर आहेत त्यांचं वय आता साधारणतः 62 वर्ष आहे. त्यांना फायटर जेट चालवण्याचा अनुभव आहे. त्यांनी साधारणतः 60,000 ते 70 किलोमीटरवर अंतरावर फायटर जेट चालवण्याचा 8,000 तासाचा अनुभव आहे. अमेरिकेच्या वतीने वेगवेगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. इतक्या ताकदीची ही माणसं होती. आणि ह्यावेळेस ते स्पेसएक्सच्या वतीने गेलेली होती. स्पेसएक्स ही एलन मस्कची खाजगी कंपनी आहे. पण आपल्याकडे असणाऱ्या विशिष्ट माणसांना कुठेतरी राज्याश्रय असल्याशिवाय ते चांगलं काम करू शकत नाही, हा जागतिक सिद्धांत आहे. आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्प त्या खुर्चीवर बसले आणि सुनीता विल्यम्स यांना परत येण्यासाठीची संधी थोडीशी लवकर ओपन झाली असं सगळ्या न्यूज चॅनलच्या वतीने आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. का जातात हे अंतराळवीर? तर हे सगळे प्रयोग आपल्याला जे आपण हे 4G 5G सगळे जे एन्जॉय करतोय हे सगळं यांचे आपल्यावर असणारे उपकार आहेत. म्हणजे आकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह सोडलेले आहेत. त्याच्यामुळेच आपण हे सगळं अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत गेलोय. आणि पुढे जाऊन आपल्याला ही मानवी सृष्टी आपल्याला एखाद्या उपग्रहावर पुन्हा उभी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या निमित्ताने कधीतरी मी माणूस म्हणून इतका स्वतःला भारी समजतो आणि स्वतःच्या इतका अहंकारामध्ये डुबलेला असतो. आपण कधीतरी या सगळ्या अंतराळाबरोबर आपली तुलना करून पहा. भूगोलाचे शिक्षक आपल्याला नेहमी सांगतात की अंतराळ म्हणजे काय आहे की याच्यामध्ये लाखो आकाशगंगा आहेत. आपली एक आकाशगंगा आहे, त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती 6-7 उपग्रह आहेत. त्या उपग्रहामध्ये पृथ्वी नावाचा एक ग्रह आहे, त्याच्यामध्ये पृथ्वी आहे. पृथ्वीला चंद्र एक उपग्रह आहे. चंद्राचं इथून साधारणतः अंतर 3,24,000 किलोमीटर आहे. त्या 3,24,000 किलोमीटरवर आपण यान पाठवलं, अंधाराच्या बाजूला उतरलं. भारत 2040 मध्ये
अशाच पद्धतीचं स्पेस स्टेशन तयार करणार आहे, त्याची सगळी यंत्रणा आपल्याकडे झालेली आहे. आपण विकसनशील देशात जरी असलो तरी अंतराळाच्या दिशेने आपली पावलं फार पुढे आहेत. तर या पृथ्वीवर आपण राहतो. या पृथ्वीवर एवढं मोठं जग विस्तारलेलं आहे, त्याच्यामध्ये 2/3 पाणी आहे आणि 1/3 म्हणजे जमिनीचा भाग आहे. त्याच्यावर इतके छोटे मोठे देश आहेत, त्याच्यात भारत छोटासा देश आहे. भारतामध्ये असंख्य राज्य आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे, त्याच्यात आपला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत, त्याच्यात माझा आहे. माझ्या तालुक्यामध्ये 365 गाव आहे, त्याच्यात मी आहे. माझ्या गावात 1000 लोक राहतात, त्यात मी राहतो. आणि मग मी स्वतःला माझी एवढी प्रॉपर्टी, माझ्याकडे एवढी संपत्ती, माझ्याकडचं असं वातावरण, या वातावरणामध्ये मानवी जीवनाचा आनंद कधीतरी घ्यायला आपण विसरलो. या सगळ्या लोकांचे उपकार सगळे आपल्यावर आहेत आणि म्हणून आपण वर्तमान कालावधीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सगळी मौज मस्ती करू शकतो. या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहूया. मी माझ्याकडे असणारं जे या क्षेत्रातलं मिळवलेलं आणि त्यातल्या काही चुका असतील तर तुम्ही मला उदार अंतःकरणाने माफ करणार आणि जे चांगलं असेल ते माझ्यावर संस्कार करणाऱ्या लोकांच्या चरणी मी समर्पित करतो आणि तुमच्याशी माझं बोलणं इथे मी थांबवतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या पुढे आज जे अत्यंत मोलाचं मार्गदर्शन सरांकडून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. ॲक्च्युअली कधीच आपण ते मार्गदर्शन आपल्याला मिळावं याच्यासाठी प्रयत्नशील होतो. उपप्राचार्य सर, आपले पर्यवेक्षक गरुड सरांच्या अपॉइंटमेंटसाठी आपण मागच्याच आठवड्यात कसं आपल्याला हे मार्गदर्शन पण जो लेक्चर आहे ते आपल्याला ठेवायचं होतं. काही कारणाने ते या आठवड्यापर्यंत आलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण निवासी शाळेत आहेत. बऱ्यापैकी आपल्याला मीडियापासून लांब ठेवलेलं म्हणजे असतो शैक्षणिक, तुम्ही इथे शिक्षण घेताय म्हणून. पण गेल्या मागच्या 15 किंवा 1-1.5 महिन्यामध्ये जेव्हा प्रत्येक घटक ज्याला स्पेस विषयी आवड आहे, विज्ञानाविषयी आवड आहे, तो प्रत्येक घटक ही जी घटना आता आपल्या पुढे अर्धा तास पाऊण तास सरांनी मांडली, असे आवड असलेले लोक याच्याशी रिलेटेड होते आणि रोज त्या गोष्टीचा अपडेट घेत होते. आपल्याला फार मोठा फायदा काय झाला, हा एवढा मोठा काही महिन्यांचा कालावधीचा सरांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण करून प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती एकत्र गोळा करून त्यांच्या इतक्या महिन्याच्या जर कलेक्ट केलेली माहिती आपल्या समोर आपल्याला जी अर्ध्या पाऊण तासात मिळाली, ही माहिती जर आपण आपल्याला घ्यायची ठरवली असती तर अनेकशे कालावधी, फार मोठा कालावधी आपल्याला द्यावा लागला असता. आणि म्हणून फार मोलाची माहिती आपल्या समोर आज आदरणीय अविनाश सरांनी मांडली. बऱ्यापैकी काही जे माझे गुरुजन मित्र आहेत, जेवढं त्यांचं वय आहे तेवढे 30 वर्ष त्यांनी या अध्यापन क्षेत्रामध्ये घालवलेले आहेत. त्यांच्या आई सुद्धा या स्वतः शिक्षिका होत्या. त्यांची बंधू गरुड सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर प्रशांत सोनार सर हे फॉरेनमध्ये, जर्मनी असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, सिंगापूर, इथे एका संशोधनाचंच काम करतात. स्पेस हा बऱ्यापैकी अनेक लोकांचा आवडीचा विषय आहे आणि तिथं अजून बरंच असं आहे की ते जाणून घेण्याचं बाकी आहे. आणि बऱ्यापैकी आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, बरंच ते तिथं संशोधन लागून झालेलं आहे, बरंच संशोधन होऊन गेलेलं आहे. पण वरचं स्पेस हे असं एक क्षेत्र आहे, तिथं बरीचशी वॅकन्सी म्हणजे ज्ञानाची, जाणून घेण्याच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी बाकी आहेत. अनेक लोकांना त्याविषयी आवड पण असते आणि आवड म्हणून जाणून घेणं ही अत्यंत कुतूहलाने काही लोक त्याच्यातले प्रयत्न करत असतात. उत्कृष्ट माहिती या ठिकाणी सरांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून मी आपल्या श्री इंदुबाई बदाने प्रतिष्ठान संचलित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी बदाने सर, आपल्या संस्थेच्या सचिव आदरणीय शालिनीताई बदाने, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व गुरुजन बंधू आणि सगळ्या विद्यार्थ्यांकडून सरांच्या खूप खूप आभारी आहे. समजा सरांनी सांगितल्याप्रमाणे काही कोणाला, काही शिक्षक बंधूंना काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असेल तर आपल्या या कार्यक्रमानंतर ती स्वतःची शंका ठिकाणी विचारू शकतात. पुनश्च सरांचे आभार मानतो. धन्यवाद.
थँक्यू सर. कोणाला काही प्रश्न आहेत का? काही विचारायचं? मुलांमधून असतील, टीचर्स मधून असतील. विद्यार्थी मित्रांनो, यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन इतका मोठा मी नक्की नाही. काही प्रश्नांचं उत्तर देऊ शकेन, पण जर प्रश्न निर्माण झाले तर तुमच्या स्थानिक शिक्षकांना हे विचारा. ते त्या मिनिटाला देतील किंवा अभ्यास करून देतील. पण या निमित्ताने काहीतरी तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण होतील. प्रश्न निर्माण झाल्याशिवाय उत्तराचा शोध सुरू होत नाही, आणि उत्तराचा शोध जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ज्ञानाच्या कक्षा वाढत नाही. नाही तर आपण फक्त कलेक्शन करतो. प्रॉपर नॉलेज मिळवण्यासाठी भूक असावी लागते, आणि ही भूक असली तरच वेगळं ज्ञान आपल्याला मिळवता येतं. माझे शिक्षक मित्र तुम्हाला या संदर्भातली मदत करतील. प्रश्न असतील तर आता काही विचारले तर हरकत नाही तर मग नंतर विचारा, आणि सर त्याची उत्तरं नंतर नक्कीच देते. थँक्यू. सर्व अगदी अर्धा पाऊण तासापासून अतिशय पिन ड्रॉप सायलेन्स, आणि खरोखर तुमचं सुद्धा कौतुक करण्यासारखी बाब आहे. कारण सरांनाही माहिती आहे, 5वी ते 12वी मोठा जो एज ग्रुप आहे तर तो आपल्याकडे आहे, आणि अतिशय खिळून ठेवणारं व्याख्यान त्यांचं होतं. अनेक बारकावे त्यांनी अभ्यासलेले आहेत, आणि सुंदर अशी माहिती, जेणेकरून प्रश्न तुमचे निर्माण होतील आणि ज्ञानात भर पडेल. आणि जिज्ञासा हेच ज्ञानाचं मूळ आहे, किंवा ज्ञान शोधण्याचं मूळ आहे. तर सर्वांतर्फे जोरदार आपण त्यांना थँक्स क्लॅप देणार आहोत. थँक्स क्लॅप दो जोरात. थँक्यू. खडंजे खडक. स्टँडर्ड अटेन्शन. स्टँडर्ड ऍक्शन. बघा, ऑर्डर्स फॉलो करायचे. सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगी तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के जय. भारत माता के जय. भारत माता के जय.